जगभरात पेट्रोल डिझेलचा भडका उडालाय, पण भारताला याची झळ बसणार नाहीये. असं का? प्रत्येक देश आज इंधन अभावी हतबल झालाय, पण या सगळ्या गोंधळात भारत कसा शांत आहे? जग होरपळत असताना भारतात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर कसे? मोदी सरकारनं अशी कोणती ट्रिक वापरली आहे की जगातील संकटाची झळ भारताला बसलेली नाहीये? हेच या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने उच्चांक गाठलाय आणि जगभरातील अनेक बलाढ्य देशांमध्ये इंधनासाठी अक्षरशः हाहाकार माजलाय. दक्षिण आशिया असो, आफ्रिका असो किंवा विकसित युरोप, प्रत्येक देश आज इंधन अभावी हतबल झालाय. कुठे कामाचे दिवस कमी केले जात आहेत, तर कुठे पेट्रोल पंपावर लष्कर तैनात करावं लागतंय. आधी पाहूया जगाची सध्या अवस्था काय. मध्य पूर्वेतील संघर्षानं पुरवठा साखळी विस्कळीत केली आहे. आशियातील संकट कसं आहे, तर श्रीलंका इथे परिस्थिती इतकी भयावह आहे की सरकारनं शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नॅशनल फ्युएल पास याद्वारे पेट्रोलचं राशनिंग केलं जात आहे. खासगी गाड्यांना आठवड्याला फक्त 15 लिटरच पेट्रोल श्रीलंकेमध्ये मिळत आहे. बांगलादेशमध्ये परिस्थिती काहीशी सारखीच आहे. इथे दिवसाचं 5-5 तास वीज कपात सुरू आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे 5 पैकी 4 खत कारखाने बंद पडले. सोबतच इंधन डेपोवर चक्क लष्कर तैनात करण्याची वेळ आली आहे. आणि पाकिस्तानचे हाल तर विचारूच नका. इथे तर सरकारनं कामकाजाचे दिवस कमी करून 4 दिवसांचा आठवडा केलाय. सरकारी गाड्यांच्या इंधनामध्ये 50% कपात केली. जगातील इतर देशांची परिस्थिती देखील इतकी चांगली नाहीये. व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये शेकडो पेट्रोल पंप बंद पडले आहेत. म्यानमारमध्ये तर गाड्यांच्या नंबर प्लेटनुसार म्हणजेच ऑड इव्हन नुसार पेट्रोल दिलं जात आहे. आफ्रिका आणि विकसित समजल्या जाणाऱ्या युरोपमध्ये देखील इंधनाची शॉर्टेज आहे. इजिप्तमध्ये रात्री 9 वाजल्यानंतर मॉल आणि रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून वीज वाचवता येईल. तर न्यूझीलंडमध्ये परिस्थिती इतकी गंभीर आहे की 1979च्या काळातलं कारलेस डे धोरण इथे पुन्हा आणण्याचा विचार सुरू आहे. म्हणजेच आठवड्यातून एक दिवस तुम्ही गाडी काढू शकणार नाही. एअर न्यूझीलंडने इंधनाच्या दरवाढीमुळे 1100 फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. तर युरोपातल्या काही देशांमध्ये देखील इंधन खरेदीवर आता मर्यादा आलेल्या आहेत. आता या तुलनेमध्ये गेल्या 20 दिवसांची भारताची स्थिती कशी आहे ते जाणून घेऊया. गेल्या 20 दिवसांचा डेटा आपण पाहिला तर जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅरल 10 ते 15 डॉलरची वाढ झालेली आहे. तरीही भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली नाहीये. मार्चच्या सुरुवातीपासून आजपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यासारख्या शहरांमध्ये दरातील जी चढ उतार आहे ती नगण्य आहे. मग भारताला झळ का बसली नाही असा सवाल आता तुम्हाला पडला असेल, तर त्याची काही कारणं आहेत. ते म्हणजे धोरणात्मक साठा, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह ज्याला आपण म्हणतो. भारतानं कठीण काळासाठी कच्च्या तेलाचा मोठा साठा करून ठेवलाय. विशाखापट्टणम, मंगळूर आणि पाडूर या ठिकाणी भूमिगत टाक्यांमध्ये भारताकडे लाखो टन तेल हे सुरक्षित आहे. रशियासोबतची कूटनीती देखील दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पाश्चात्य देशांच्या निर्बंधानंतरही भारतानं रशियाकडून सवलतीच्या दरामध्ये तेल खरेदी सुरू ठेवली. हे स्वस्त तेल आज भारतासाठी ढाल बनलाय. त्यानंतर तिसरी महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे सरकारी नियंत्रण आणि ऑइल बॉन्ड्स. भारत सरकारने आपल्या तेल कंपन्यांशी समन्वय साधून किमतींवर नियंत्रण ठेवलंय. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर वाढले तरीही त्याचा थेट भार सर्वसामान्यांवर पडू नये यासाठी सरकार टॅक्स ॲडजस्टमेंट किंवा सबसिडीचा वापर करत आहे. चौथं, पुरवठा साखळीचे विविधीकरण. म्हणजे काय? भारत आता केवळ मध्य पूर्वेवर अवलंबून नाही आहे. आपण रशिया, अमेरिका आणि आफ्रिकन देशांकडूनही तेल आयात करत आहोत, ज्यामुळे इराण इस्रायल युद्धाचा फटका थेटपणे आपल्याला बसत नाहीये, तो कमी बसतोय. पण सध्या परिस्थिती हाताबाहेर गेलेली नसली तरीही आपण पूर्णपणे निर्धास्त राहू शकत नाही. तज्ज्ञांच्या मते जर हे युद्ध अधिक काळ लांबलं आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहिली तर मात्र भारतासमोर आव्हान उभं राहू शकतं. कारण जगातील 20% तेल याच मार्गावरून जातं. सध्या तरी भारताची एनर्जी डिप्लोमॅसी यशस्वी होताना दिसतीये. शेजारील देश अंधारात असताना भारत मात्र प्रगतीच्या पथावर धावतोय. टप्प्याटप्प्यानं भारतामध्ये इंधनाची जहाज दाखल होत आहेत. LPG वाहक जग वसंत हे जहाज नुकतंच हॉर्मुझची खाडी पार करून भारतामध्ये दाखल होत आहेत. त्याबाबतची नवी अपडेट देखील समोर आलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर जगातील मोठ्या देशांनी जे धडे आज गिरवायला सुरुवात केली आहे त्याची पूर्वतयारी भारतानं आधीच केली होती असं म्हणायलाही वावगं ठरणार नाही.
इंधन बचतीचे उपाय, इलेक्ट्रिक वाहनांवर दिलेला भर आणि तेलाच्या आयातीबाबत घेतलेले धाडसी निर्णय यामुळेच आज जगामध्ये पेट्रोलचा भडका उडाला असला तरी भारताला त्याची तितकीशी झळ बसलेली नाही। तुम्हाला काय वाटतं, भारताचे धोरण किती काळ आपल्याला महागाईपासून वाचवू शकेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।